गणेशोत्सवाच्या काळात परीक्षा घेणाऱ्या ठाण्यातल्या शाळेविरोधात पालकांनी संताप व्यक्त केला। परीक्षा गणेशोत्सवाआधी किंवा नंतर घेण्याची मागणी पालकांनी केली। परीक्षांच्या वेळापत्रकासोबतच शाळेतील अस्वच्छता आणि डासांचा वाढता प्रादुर्भाव यावरही पालकांनी आक्षेप घेतला। याबाबत मनसेने आक्रमक भूमिका घेतली। शाळा प्रशासन आणि शिक्षण अधिकाऱ्यांची भेट घेऊन पत्रव्यवहार केला। मागणी मान्य न झाल्यास मनसे स्टाईल आंदोलनाचा इशाराही देण्यात आला। मुलांना सणांचं महत्त्व हे कळलं पाहिजे की आपण सण कसे सेलिब्रेट करतो आणि या सणाच्या दिवसांमध्ये जर तुम्ही एक्झाम घेतल्या तर हाऊ दे विल एन्जॉय द हॉलिडेज। त्यांच्यावर एक प्रेशर राहतं, त्यांना एक तणाव राहतो। आता माझी स्वतःची मुलगी आहे, ती बोलते की मम्मा मी नाही येऊ शकत, मला अभ्यास करायचा आहे, मला खूप अभ्यास करायचा आहे, मी एन्जॉय नाही करू शकत। त्यांना एक वेगळ्या प्रकारचे प्रेशर आहे। आम्ही शाळेला हीच मागणी केलेली आहे की ज्या काय परीक्षा आहेत त्या गणपती अनंत चतुर्थीच्या आधी घेण्यात याव्या, जेणेकरून पालकही व्यवस्थित फ्री माइंडेडनी आपले सण साजरे करू शकतील आणि मुलंही साजरे करू शकतील। कारण की हे आम्ही शाळेला इंटरनलीही समजवण्याचा प्रयत्न केला, आम्ही मेल्स पण टाकलेले। गणपतीच्या नंतर 5 दिवसानंतर म्हणजे 6व्या दिवशी परीक्षा, दिवाळीच्या नंतर दिवाळीची सुट्टी संपली की परीक्षा, नाताळची सुट्टी संपली की परीक्षा। मला एक गोष्टच कळत नाही की मुलांना सुट्टी का दिली जाते, तर त्याचा आनंद घेण्यासाठी, तो सण साजरा करण्यासाठी। परंतु ह्या सगळ्या मुलांच्या जे दिवस आहेत सुट्टीचे, ते सगळे तणावाखाली जात आहेत। आणि हे गेले 2-3 वर्ष चालू आहेत। पालक तिथे कंटिन्यू सांगत आहेत त्यांना की आम्हाला ह्या प्रकारचं शेड्यूल नको आहे, आम्हाला चेंज करून द्या, परंतु कुठलीही दाद देण्यात येत नव्हती। विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार करून आणि विद्यार्थ्यांना कसं सोयीचं होईल या पद्धतीने आणि बोर्डाच्या प्रचलित जे त्यांची पॉलिसी आहे, धोरण आहे, त्याच्यानुसार परीक्षेचं जे टाईम टेबल आहे त्याच्यात बदल करण्यासाठी मी शालेय प्रशासनाशी ऑलरेडी बोललेलो आहे। त्यांना पुन्हा एक पत्र देऊन पालकांनी आता मीटिंगमध्ये जी मागणी केलेली आहे त्यानुसार आपण विद्यार्थ्यांना कसं सोपं करता येईल या पद्धतीने टाईम टेबल तयार करून परीक्षा घेण्यासंदर्भात त्यांना मी सांगणार आहे।